अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, उद्या आहे गुरुपुष्य अमृत योग आणि या योगाच्या दिवशी आपल्याला 12 फुलवातींची अतिशय प्रभावी सेवा करायची आहे. तर मैत्रिणींनो, गुरुपुष्य अमृत योगाचा मुहूर्त आहे सकाळी 6:54 सुरू होणार आहे, तर दुपारी 3:34 आहे. या मुहूर्तामध्येच आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे. तर काय करायचं आहे मैत्रिणींनो, शुद्ध गाईच्या तुपात भिजलेल्या फुलवाती आपल्याला घ्यायच्या आहेत. नसेल तर आपल्या घरात जे उपलब्ध आहे त्या तुपात भिजत घेतलेलं तरी चालेल. तर काय करायचं आहे, पहिल्या दिवशी आपल्याला एकच फुलवात घ्यायची आहे आणि दिव्यात ठेवायची आहे आणि ती फुलवात प्रज्वलित करून आपल्याला तूप थोडं त्याच्यामध्ये जास्त टाकायचं आहे. म्हणजे आपल्याला ज्या सेवा ते फुलवात प्रज्वलित करून करायच्या आहेत त्या पूर्ण होईपर्यंत ही वात प्रज्वलितच राहिली पाहिजे. तर कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि ज्या सेवा सांगणार आहे त्या नित्यसेवेमध्ये तुम्हाला मिळतील, त्यामध्ये पाहून त्या करायच्या आहेत. तर काय करायचं आहे, दिवा प्रज्वलित करून आपल्याला प्रार्थना करून प्रथम काय करायचं आहे, तर 1 वेळा व्यंकटी स्तोत्र म्हणायचं आहे. त्यानंतर 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर 16 वेळा तुम्हाला 9 मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. त्यानंतर 16 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर 1 माळ आपल्याला स्वामी समर्थांचा जप करायचा आहे, महाराजांचा जप करायचा आहे. तर ही झाली आपली सेवा. ही सेवा आपल्याला अखंड 12 दिवस करायचे आहेत. पहिल्या दिवशी 1 वात लावून करायची आहे, दुसऱ्या दिवशी 2 वाती लावून करायच्या आहेत, तिसऱ्या दिवशी 3 वाती लावून करायच्या आहेत, चौथ्या दिवशी 4 वाती. असं आपल्याला 12 दिवसापर्यंत आपल्याला म्हणजे 12व्या दिवशी आपल्या 12 वाती फुलवाती प्रज्वलित झाल्या पाहिजेत. ह्या प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे. ही झाली आपली गुरुपुष्यामृत योगाची सेवा 12 दिवसांची, 12 फुलवातींची. अतिशय प्रभावी आहे. करून त्याचा अनुभव नक्कीच घ्या तुम्ही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.